ते आता पहिले तर उद्या आम्ही निश्चित करतोय आणि मग कोणाला सोबत घ्यायचं ते ठरवू. तर बाबासाहेबाचं संविधान आणि छत्रपतीचा स्वाभिमान हा या देशामध्ये जिवंत राहायला पाहिजे. वर्धा लोकसभेमध्ये बच्चू कडूने निवडणूक लढवावी अशी तर तुमच्या कार्यकर्त्याची मागणी रक्तदान करून मला वाटतं त्या कार्यकर्त्यांचं मी आभारच मानतोय. 200-300 कार्यकर्त्यांनी रक्तदान करून ही मागणी केलेली आहे का आपण वर्धा लढावं. कारण शेतकऱ्याच्या संदर्भात असेल, इतर काही प्रश्न असेल, किमान केंद्राच्या आयात निर्यातच्या धोरणाच्या विरोधात कुठेतरी आवाज उठवला गेला पाहिजे. ह्या भावना कार्यकर्त्याच्या मी समजतो, त्यांचे आभारच मानतो. आणि ही पहिली वेळ आहे, नाहीतर आम्ही पाहतो आहे का बिअर बार रेस्टॉरंटमध्ये जाऊनच मागणी करतात. पण आमच्या कार्यकर्त्यांना रक्तदान करून मागणी केली आहे, त्यांचं मी आभार मानतो. मी 2 तारखेपर्यंत माझी स्वतःच्या 2 टीमा आम्ही वर्धेत पाठवलेल्या आहे. 2 तारखेचा रिपोर्ट आमच्या हाती 11-12 वाजेपर्यंत येईल आणि त्या संदर्भात कार्यकर्त्याच्या बैठक घेऊन निर्णय घेऊ. अमरावतीचं उद्या निश्चित होईल. म्हणजे कुठे बैठक का काय? उद्या पत्रकार परिषदच होईल. किती वाजता? 1 वाजता राहील. तुमच्यासोबत कोण कोण सहभागी, छोटे मोठे पक्ष किंवा नेते? ते आता पहिले तर उद्या आम्ही निश्चित करतोय आणि मग कोणाला सोबत घ्यायचं ते ठरवू. उद्या अमरावती लोकसभेचा उमेदवार जाहीर होईल प्रहारचा? एकतर पाठिंबा द्यायचा का जाहीर करायचा उमेदवार उद्या निर्णय 1 वाजता होईल. अभिजित अडसूळ यांनी सुद्धा म्हटलं ते अभिजितरावचं जे काही टार्गेट आहे किंवा आमचं जे आहे ते जे लोकशाहीचं पतन करणारा जो उमेदवार आहे, संविधान बचाव और छत्रपती शिवाजी महाराजचा स्वाभिमान वाचवा, त्या स्वाभिमानानं जो महाराष्ट्र उभा राहिला त्याच्या स्वाभिमानाला जर ठेच पोहोचत असेल तर बाबासाहेबाचं संविधान आणि छत्रपतीचा स्वाभिमान हा या देशामध्ये जिवंत राहायला पाहिजे. याच्यासाठी ही लढाई आहे. ही निवडणूक नाही, लढाई म्हणून स्वीकारू. तू कोण्या पक्षातला? तू वाटते का उद्याच ते सगळं जाहीर करू 1 वाजता? 1 वाजता. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.